बंगळुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे मुंबईत तसेच पुण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। बंगळुरूमध्ये स्फोट झाल्यामुळे बंगळुरू शहरात खळबळ उडाली आहे। सुदैवाने हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्यामुळे मोठी दुर्घटना झाली नाही। मात्र या स्फोटात 2 जण जखमी झालेत। जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे। दोन्ही जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। बंगळुरू शहरातील चर्च स्ट्रीट परिसरातील एका रेस्टॉरंट जवळ 8:30च्या सुमारास स्फोट झाला। या स्फोटात आयईडीचा वापर केला असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। घटनास्थळी बॉम्बनाशक पथक पोहोचलं असून तपास सुरू आहे। पोलिसांनी संपूर्ण परिसरात नाकेबंदी केली आहे। केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत फोनवरून घटनेची पूर्ण माहिती घेतली। स्फोटाच्या तपासासाठी केंद्राकडून पूर्ण मदत देण्यात येईल असं सिंग यांनी सांगितलं। 2 आठवड्यांपूर्वीच भारतीय गुप्तचर विभागाने मध्य प्रदेशामधील जेलमधून पळून गेलेल्या सिमीच्या 5 अतिरेक्यांकडून देशभरात घातपाताची शक्यता आहे अशी माहिती दिली होती। या पार्श्वभूमीवर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। अशातच बंगळुरूमध्ये झालेल्या स्फोटामुळे पोलीस यंत्रणेला हादरा बसलाय। या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि दिल्लीतही हाय अलर्ट